मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील एकनाथ शिंदे यांना जबरदस्त धक्का देण्यास ठाकरेंच्या वकिलांना यश आलंय। ही बातमी महत्त्वाची आहे। पुन्हा एकदा हा निकाल तब्बल 4 वर्षानंतर सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सूत्र फिरली आणि इथेच मात्र शिंदे सेनेचे धाबे दणाणले। मित्रांनो, महाराष्ट्राच्या ज्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल अखेर सगळ्यांच्या समोर आला आहे। या सगळ्या भानगडी मित्रांनो समोर येत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही अतिशय मोठी घडामोड ठरणार आहे। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचे 40 आमदार फोडले। त्यानंतर आज पक्ष चिन्हाबाबत कपिल सिब्बल यांनी शिंदे सेनेवरती आरोप करत सुप्रीम कोर्टाला उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणण्या इतपत जी सगळ्यात मोठी खेळी केली गेली, या खेळीच्या दरम्यान शिंदे गट मात्र बघतच राहिला। सुप्रीम कोर्टामध्ये आज उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी जो काही युक्तिवाद केला, यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उत्साह आनंद द्विगुणित झाला असून पुन्हा आहे तशी शिवसेना प्रमुखांची शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण ही पुन्हा एकदा ठाकरेंच्या घरात येणार, यावरती मित्रांनो लवकरच शिक्कामोर्तब होणार। त्या अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये आज नेमकं काय घडलं? दिवसभराच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी शिंदे सेनेला धारेवर धरत सगळा निकाल आपल्या 1 तासाच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या बाजूने कसा फिरवला, याची आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये संपूर्ण कार्यवाही बघूया। मित्रांनो, गेल्या महिनाभरापासून हा निकाल लागणार। 30 जुलै रोजी या निकालावरती शिक्कामोर्तब होणार, ठाकरेंच्या शिवसेनेची सुनावणी होणार, या बातम्या येत होत्या। या बातम्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं की हा निकाल ठाकरेंच्या बाजूने यायला हवा आणि यायलाच हवा असं देखील बहुतांश लोकांना वाटायचं। काही लोकांना वाटायचं सुप्रीम कोर्ट आता हा निकाल ठाकरेंच्या बाजूने देणार नाही, कोर्ट देखील विकलंय, अशा प्रकारच्या कमेंट्स सध्या युवकांकडून सोशल मीडियावरती येत होत्या। आणि याचाच आधार घेत मित्रांनो देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा यांनी आज त्यांच्या खंडपीठासमोर या निकालाला, या सुनावणीला सुरुवात केली। कपिल सिब्बल देशातील सर्वात निष्णात आणि आताच्या घडीला सुप्रीम कोर्टामध्ये कार्यरत असणाऱ्या वकिलांपैकी सर्वोत्तम वकील आहेत आणि त्यांनाच उद्धव ठाकरेंनी या सुनावणीला बोलवलं आणि त्यांच्याच अधिपत्याखाली या सुनावणीला सुरुवात झाली। कपिल सिब्बल यांनी शिवसेनेचा अख्खा इतिहास मांडला। आता नवीन सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर शिवसेनेची सगळी सुरुवातीपासूनची प्रत्येक घटना समोर आणली आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती थेट आरोप करत एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुनील प्रभूंचा व्हीप झुगारून आपली सत्ता स्थापन केली, स्वतः मुख्यमंत्री बनले, त्या 31 आमदारांवरती पहिल्यांदा कार्यवाही करावी। जे आमदार मुंबईतून विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत पळून गेले, त्या बंडखोर आमदारांवरती 31 आमदारांवरती पहिली कार्यवाही करावी, अशी मागणी आज कपिल सिब्बल यांनी पहिल्याच सेशनमध्ये केली। त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलं की पुढे गेल्याच्या नंतर जे काही आमदार एकनाथ शिंदेंना उशिरा जॉईन झाले, 8 दिवसांनी, काही आमदार 10 दिवसांनी जॉईन झाले, त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी, त्यांची आमदारकी रद्द व्हावी। पुढचा निर्णय त्यांनी घेतला की केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याबद्दल त्यांनी आपली अतिशय असंतोष शब्दात रोखठोक भूमिका मांडली। केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना फ्लोअर टेस्ट करण्यास का सांगितलं? अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंच्या हातात पक्ष आहे, पक्षाची घटना उद्धव ठाकरेंच्या हातात आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांना 2013 साली पक्षाच्या सगळ्या सदस्यांची मिटिंग घेत उद्धव ठाकरेंना पक्षाचं पक्षप्रमुखपद देण्यात आलं होतं, त्याच्यावरती एकनाथ शिंदेंची देखील सही आहे। एकनाथ शिंदेंना देखील त्यावेळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, शिंदेने देखील मान्य केलं होतं।
इथेच एकनाथ शिंदेंची शिवसेना फसल्याचं कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यानंतर 2018 साली जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुका पार पडल्या 19च्या, तेव्हा एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून जबाबदारी देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्रानेच, पक्षप्रमुखांच्या पत्रानेच एकनाथ शिंदेंना गटनेतापद दिलं गेलं. मग एकनाथ शिंदे का बोलतायत की हा पक्ष माझा आहे? इथे कपिल सिब्बलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा पक्षाच्या आणि चिन्हाची ही बाजू स्पष्टपणे बोलण्यासाठी सगळीकडेच कार्यवाही सुरू केली, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती, पक्षावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो निकाल आम्हाला मान्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी आठवण करून दिली की सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंकडे असलेला पक्ष चिन्ह तात्पुरतं आहे, त्याच्यानंतर हा निकाल आमच्या बाजूने द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. एकंदरीत आजच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा रोख तसाच होता. एकनाथ शिंदेंचे सगळे आमदार अपात्र करावेत, शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात द्यावी आणि उद्धव ठाकरेच हे पक्षाचे अध्यक्ष होते. घटना देखील आपण वाचावी, घटना देखील तशाच प्रकारची आहे, त्या घटनेवर एकनाथ शिंदेंच्या देखील सह्या आहेत. हे सगळं सांगण्याच्या पलीकडे कपिल सिब्बल यांनी आपला दरारा सुप्रीम कोर्टामध्ये काय हे दाखवून दिला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अखेर तोंडावरती पाडलं. त्यामुळे 4 ऑगस्टला पुढील सुनावणी पार पडेल, तेव्हा काय करतं बघूया.